युवराज, अरे अरे तयार झाला ना? या या ना, लवकर या. आलो आलो. अगं युवराज कसा बसेल पूजेला? मोठा कोण आहे? मोठा भाऊ कोण आहे? मोठा मुलगा केदार आहे. म्हणजे केदारला तो पूजेचा मान आहे. केदार नंतर मग काय युवराज वगैरे बसेल पूजेला, नाही का? मामा, इट्स ओके. तू किती इनोसेंट आहे सगळं. तुला कळत नाहीये का कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या ते? आणि हा माणूस याला तर तू माझ्या आधीपासून ओळखतेस ना. कोण आहेत ते? त्यागमूर्ती दयानंद खांडेकर. त्यांचं प्रेम कोणावर आहे? त्यांच्या गर्लफ्रेंडवर, गर्लफ्रेंडच्या मुलावर है ना. आता त्यांना पूजेला बसायचा मान देत आहेत. उद्या पैसा प्रॉपर्टी सगळा स्वाहा, हो की नाही केदारचे बाबा? युवराज, तो तुझा मोठा भाऊ आहे. भाऊ तर तो माझा नाहीये, केदारची ताई. केदारचे बाबा तुमचं असेल ना त्याच्याबरोबर नातं, ते जपा. माझा काही संबंध नाही त्याच्याशी. आणि बसू दे ना त्याला पूजेला. मी कुठे नाही म्हणतोय, माझी काहीच हरकत नाहीये. पूजेला कशाला, देवारात बसवा ना त्याला. मस्त मकर बिकर लाइटिंग वेटिंग लावून बसवा देवासारखा. घ्या त्याचा आशीर्वाद. मला काही फरक पडत नाही. कळलं? युवराज, पूजेलाही थांबणार नाहीयेस का तू? कुठे चाललायस? कुठे चाललंयस विचारायचं नाही. मी कुठेही जाईन, काही करेन. मी ठरवेन. युवराज खांडेकर ठरवणार. टेन्शन घेऊ नको, तो शांत होईल. बाहेर जाऊन ये तू. माझंच चुकलं, मी तुमच्याशी बोलायला आले. ए, थांब थांब. जाऊ देत ना, जाऊ देत. त्या माणसांना कुटुंब या शब्दाचा अर्थच कळत नाही. त्याला समजावून काही उपयोग नसतो. बाबा, आवाज पूजा आहे ना आपल्या घरात. मग पूजा शांततेत होणं जास्त महत्वाचं आहे. कोणीही केली असती तरी काय फरक पडला असता? तारिणी बाळा, अगं हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो. ज्या निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे तुम्ही दोघं देवाकडे पूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना कराल ना, तसं दुसरं कोणीही करणार नाही. आणि हा जो काय निर्णय आहे ना, तुम्ही माझ्या पूर्ण कुटुंबासाठी म्हणूनच घेतलेला आहे. आणि तारिणी, तसंही हा मान तुझा आहे, तुम्हा दोघांचा आहे. आणि जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळायला हवं. आणि ह्या निर्णयामुळे बाकीचे दुखावले जात असतील तर दे हॅव टू एक्सेप्ट. आणि हे घे, हे सोहळं घे आणि केदारला दे. त्याला म्हणा तयार होऊनच बाहेर ये. नाही खरं तर मीच समजावलं असतं त्याला, पण तू समजव, तुझं तो नक्की ऐकेल. जा. केदार, हे घे, हे कपडे घाल आणि बाहेर ये. हा, अरे अक्षय तृतीयेची पूजा आहे ना, असा का बघतोयस माझ्याकडे? हे कपडे तू घाल आणि बाहेर ये. तुला पूजेला बसायचंय ना, म्हणून. पण हे सोहळं पूजेसाठी? म्हणजे बाबांची अशी इच्छा आहे की तू पूजेला बसावस. त्यांनाच सांग करायला. केदार, अरे काय हरकत आहे? तू पूजेला बसलास तर त्यांना खरंच खूप बरं वाटेल. नको. तू आता हट्टीपणा करतोयस ना केदार? एक पूजा करायची आहे फक्त, ज्याने त्यांना खरंच खूप बरं वाटेल. आणि आता काय हरकत आहे? तुझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेत ना. तू ती पत्र वाचलीयस, तू स्वतः त्यांना निर्दोष सिद्ध करायला मदत केलीयस. आता आणखीन कुठले गैरसमज दूर व्हायचे बाकी आहेत का? एक सांगू का, मी अजून पण कन्फ्युज्ड आहे का. मला खरंच कळत नाहीये त्या माणसावर विश्वास ठेवू नको ठेवू. मला नाही कळत आहे बॉस. हे बघ, मी ही गोष्ट पूर्णपणे समजू शकते. हा, मी तुला असं म्हणतही नाहीये की तू हे सगळं लगेचच विसर. पण कधी ना कधीतरी सुरुवात करावी लागेल ना. तू जर सुरुवातच करायला नाही म्हणालास तर कसं चालेल? म्हणून मी तुला म्हणते की तू हे सगळं फक्त ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न कर. हे सगळं माझ्यासाठी खूप अवघड आहे. ते समोर आल्यानंतर मला माझी आईची अवस्था आठवते ग. ते सोडून गेल्यानंतर माझ्या आईला खूप सोसावं लागलंय. तिचे खूप हाल झालेत आणि हे ना सतत माझ्या डोळ्यासमोर येतं. हे सगळं कसं विसरू मी? तू हे सगळं विसर असं मी तुला म्हणतच नाहीये. मी तुला फक्त इतकंच म्हणतेय की जे सत्य आहे ना ते मान्य कर.
काय होतंय माहितीये का, तू या सगळ्यासाठी ना बाबांना दोषी ठरवतोयस. आणि खरं तर या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. या सगळ्याला कोण जबाबदार आहे माहितीये? ज्या माणसाने तुझ्या बाबांना आणि तुझ्या आईला एकमेकांपासून दूर केलं तो माणूस. पण तू या सगळ्याचा राग बाबांवर काढतोयस. खूप खरा माणूस आहे केदार तो, आणि त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता ना ते खूप मोठ्या संकटाला तोंड देऊन परत आलेत. अजूनही सावरले नाहीयेत ते त्यातनं. मग अशा वेळेला एक कुटुंब म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन देणं जास्त गरजेचं आहे ना. तू जर खरंच पूजा केलीस तर त्यांना खूप बरं वाटेल. त्यांच्यासाठी तरी करशील? हे सगळं गोड मागून ठेवलंय दया काका. वा वा, छान. अन्नदानासाठी बरं पडेल. आणि बघा आली. चला 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 चला. चला. अगं केदार कुठे? केदार? अहो केदार येईल, आपण पूजा मांडून घेऊया ना तोपर्यंत. चल. हो हरकत नाही, पण अगं केदार हा मला काय वाटतं बाबा, तुम्ही पूजा करून घेता का? नाही म्हणजे केदारला माहित पण नाहीये ना पूजा कशी करायची ते, म्हणून. त्या दयानंद खांडेकरचे डोळे चेक करा कोणीतरी आधी. सगळं समोर आहे तरी दिसत नाहीये या माणसाला. उद्या त्या दोघांनी मिळून जरी जरी ढकललं ना तरी वर येईल आणि त्यांनाच खांद्यावर घेईल. आणि यांना पूजेला सुद्धा त्यांनाच बसवायचंय. मग आपण काय इथे टाळ कुठत राहायचं का? करू दे, त्यांना काय करायचंय ते करू दे. बापरे, तू पण त्यांच्याच बाजूने झालीस की काय? म्हणजे काय, मला काय कळत नाही. तुला काय म्हणायचं काय? तू विसरतोयस मी तुझी आई आहे. 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. ह्या पद्मिनी खांडेकरला गुंडाळणं हे त्या काल आलेल्या मुलांचं काम नाहीये. करू दे त्यांना काय करायचं ते, पण त्यांचं काय करायचं हे मला चांगलंच माहितीये. नाही म्हणजे तोही असंच म्हणत होता की त्यांना बसायचं असेल तर बसू देत असं. मग मला असं वाटतंय आपण कशाला वेळ घालवूयात ना, तुम्ही सुरू करा पूजा. अगं हो, पण केदार यायला नको का? केदार किती छान दिसतोयस तू. या सोहळ्यामध्ये रुपला अगदी छानच दिसतंय खरंच. बरं. आता केदार आलाय, हो आपण पूजेची तयारी या करूया या का? या 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 चल चल चल, या या. बॉसची ऑर्डर आहे, फॉलो तर करावीच लागेल. या घरात कोणीतरी मला कळेल असं बोलणार आहे का? त्या तारिणीला मान हवाय ना, मग घेऊ दे ना. आता त्याची अग्निपरीक्षा मी घेणार आणि तिचा निकाल मीच लावणार.